मे आय कमिंग सर? आय मीन मॅडम. Yes, Dr. Sachin, please come in. मॅडम हं. ते बोला, काय काम आहे? तसं काही अर्जंट नव्हतं, पण एक गोष्ट तुमच्या कानावर घालायची होती. बोला डॉक्टर सचिन, काय काम आहे? जे काही पण माझ्या कानावर घालायचं आहे तुम्हाला ते पटकन घाला. म्हणजे म्हणजे जे काही तुम्हाला मला सांगायचं ते पटकन सांगा. माझ्याकडे खूप काम आहे. मॅडम ते आपल्या स्टाफचे मिस्टर राणे आहेत ना, त्यांच्या घरी काहीतरी एमर्जन्सी आली, त्यामुळे ते आज अर्धा दिवस निघून गेले. व्हॉट? हो. ऑलरेडी या व्हायरसमुळे आपल्याकडे स्टाफ कमी आहे आणि त्याच्यात असे न सांगता गेले तर कसं होणार आहे? लास्ट टाइम पण ते 22 न सांगता निघून गेले. इट्स सो इरिटेटिंग. येस मॅम, व्हेरी मच इरिटेटिंग. या ही इज. मॅडम पण माझ्याकडे ना ह्याच्यासाठी एक सोल्युशन आहे. आय हॅव अ ब्रिलियंट आयडिया. तुमच्याकडे ब्रिलियंट आयडिया? येस. काय? हे बघा, हे ना जागरूक देवी मातेचं पत्र आहे. ह्याच्या ना 10 कॉप्या हाताने लिहायच्या आणि ते आपल्या नातलगांना किंवा ओळखीच्या लोकांना द्यायच्या. म्हणजे केवळ एका आठवड्यात आपल्या समस्या दूर, प्रॉब्लेम सॉल्व्ह. मॅडम मग आपल्या कॉलेजमधनं सुट्टी काही कोणी अर्धा दिवस पण नाही घेणार. आय कॅन गॅरंटी यू मॅडम. येस. रिअली? यू लाईक इट? थँक यू. तुम्ही कोण आहात? सचिन. सचिन. सचिन तुम्ही बाय प्रोफेशन कोण आहात? डॉक्टर. डॉक्टर सचिन. सचिन तुम्ही डॉक्टर आहात. डॉक्टर. आणि ही अंधश्रद्धा आहे आणि माझा ह्या सगळ्यावर अजिबात विश्वास नाहीये. माझाही विश्वास नव्हता, पण आत्ताच बाहेर होतो तेव्हा विश्वास बसला. काय? काय सचिन मास्तर, कसा आहे? कसा आहे सचिन? आपल्याकडे सचिन या नावाला मोठा टेटस आहे आणि यांच्याकडे टेटस्कोप पण आहे. तेव्हा दीनबाईंकडे जायचं आणि आम्ही सांगतो तशी बॅटिंग करायची. चल लेटर नेऊन द्यायचं त्यांना. कळलं का? आणि एक मिनिट, हे बघ, सचिन आउट झालेला आपल्याला अजिबात आवडतच नाही. तेव्हा आम्ही सांगतो तसं करायचं, नाही तर मग तुला आउट करणार. कळलं? निघ आता, जा मैदानात. अरे सचिन. सचिन येस मॅडम. तुम्हाला कळतंय का मी काय म्हणते ते? इन शॉर्ट, मला तुमच्या ह्या कसल्याच ह्या असल्या ऍक्टिव्हिटी मध्ये मला इंटरेस्ट नाहीये. ओके, सो तुम्ही प्लीज जा. मॅडम ऐका ना, हे केल्याने आपलं काहीच नुकसान होणार नाहीये, तर एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे? मी काय म्हणतो, तुम्हाला फक्त 10 वेळा लिहायचंय. मी लिहिलंय, तुम्ही फक्त 10 वेळा लिहा. दॅट्स इट प्लीज. नाहीतर मी मरेन. व्हॉट? बापरे, इकडनं जर मी बाहेर गेलो तर मला तसंही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतील, म्हणजे मी मरणार. त्यापेक्षा मॅडम नाही, मी त्यापेक्षा जाणारच नाही इकडनं. मी हलणार नाही. प्लीज नाही 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 प्लीज नाही. हे बघा, मी इथेच बसेन. सचिन प्लीज, काय पालिशपणा चाललाय हा? भाऊ मॅडम, मला तुमची काळजी आहे. हो खरंच मला तुमची काळजी आहे. तुम्ही समजून घ्या. हे बघा, नाहीतर मी जाणार नाही. मी सांगतो, तुम्ही ह्याला बालिशपणा म्हणा, नाहीतर आणखीन काय म्हणा, मी इकडनं जाणारच नाही. तुम्ही प्लीज हा हात आधी खाली घ्या. रिलॅक्स. लिहाल मी प्लीज. 10 कॉपी. 10 कॉपी. ओनली 10 हाताने लिहायचे प्लीज. डॉक्टर सचिन, आय हॅव अ ब्रिलियंट आयडिया. येस, आधी का नाही सुचलं? याचा फोटो काढलाय. आता 10 लोकांना काय, मी 100 लोकांना पाठवू शकते. तुमचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह आहे, माझा डोक्याचा ताप पण. ओके, नाउ प्लीज लीव. आय डू दिस. थँक यू. ए सत्या, तू तुझा भेजा काय विकून आलास का रे?
तुला 1000 वेळा सांगितलं पांडेला काही सांगत जाऊ नकोस. अरे सकाळपासून एक काम त्याने आपलं ठीक केलं नाहीये. ए अरे भाई तू असा काय करतो? अरे या पांडेच्या प्लॅनिंगने आपण केवढ्या लोकांचे गेम वाजवले. अरे तो छोटा वांग्या त्याच्या गेमची काय जबरदस्त प्लॅनिंग केली होती या पांडेने. थोडा वेळ दे ना भाई, काहीतरी जालीम आयडिया काढेल ना आपला पांडे. अरे त्यावेळी त्याची कोबडी चालत होती, पण आता नाही चालत. त्याचं काय? अरे सकाळपासून आपण त्याचे एवढे चोचले पुरवले तरी पण काय जालीम निघाला काय? काय नाही. आपण काय बोलणार? आपला भेजा काय याच्यासारखा अभ्यासवाला नाही ना, नाहीतर आपणच जालीमवाली आयडिया दिली असती ना. सत्या भावा, तुला जे आपल्याबद्दल वाटतं ना बाकीच्या नाही वाटत. अरे काय करू? हा खरा आहे बाय तुझा. आपला चुकलाच, आपण चुकीच्या घोड्यावर पैसा लावला. ए देवा, अरे मला माहितीये रे, आज सकाळपासून मी तुम्हाला खूप नाराज केलं, सगळे आयडिया फेल केले. पण एक लास्ट चान्स दे ना मला. अरे तुझा आपल्यावर जो भरोसा आहे ना, तो असा सहजासहजी तुटू नाही देणार आपण. आपल्याला आपल्या काळ्या कोटाची शपथ. डॉली बाईंनी काहीतरी लिहिलेलं तुझ्या समोर घेऊन ये, नाहीतर तुला तोंड दाखवायला देखील येणार नाही हा वकील. What is that chant? बाय, तुझा फॉर्म्युला 44 यावेळी पण कामी आला. अरे म्हणजे काय? अरे आपला पांडे आहे ना, तो जुनी बुलेट आहे हा. अरे गरम व्हायला थोडा वेळ घेईल, पण एकदा का गरम झाली ना की कुणाच्या बापाचं पण ऐकणार नाही हा. अरे भाई, तुम्ही लोक खूप चुकीचं वागले. अरे किती बोलले त्या पांड्याला, त्याला राग आला ना भाई, आणि तुम्ही हसताय यार. अरे गब्बू, आम्ही जे काही दोघं बोलत होतो ना ते सगळा खोटा होता. काय म्हणजे तो पैसा घोडा सगळं सगळा खोटा होता. फॉर्म्युला 44. अरे हा देव आहे ना, तो घोड्यावर पैसा नाही लावत, तो डायरेक्ट जॉकीवर पैसा लावतो. आणि आपला पांडे आहे ना, तो आपला फेवरेट जॉकी आहे रे. अजूनपर्यंत कुठली रेस हरला नाही आणि कधी हरणार पण नाही. आणि आपल्याला खात्री आहे. हा आता ही रेस जरा मुश्किल आहे, पण आपला जॉकी पण काय कमी नाही. हा पांडे आपल्याला कुठलीच रेस हरू देणार नाही. नमस्कार. हॉस्पिटल ना इथे बाहेर जाऊन राईट हँड साईडला आहे. आणि तुम्ही मास्क वापरा ना प्लीज. काय? मला हॉस्पिटल नाही, तुम्हीच हवे आहात. व्हॉट? हा म्हणजे मला तुमच्यासारख्या कर्तबगार आणि कर्तृत्ववान स्त्रियांकडून संदेश घेण्याचा छंद आहे. हो. सॉरी, पण इथे कुणी संदेश काम करत नाही. हो संदेश म्हणजे मेसेज मेसेज. हो तुमची स्वाक्षरी आणि एखादा संदेश लिहून द्या. हा ओके ओके, आय सी. बट आय एम सॉरी, आपण एकमेकांना ओळखतो का? म्हणजे मी तुम्हाला ओळखलं नाही. आय एम रिअली व्हेरी सॉरी. हो पण मी ओळखतो ना तुम्हाला. आणि आमची कसली ओळख? ओळख तर तुमच्यासारख्या कर्तबगार आणि कर्तृत्ववान स्त्रियांची. ओके ओके, पण तुमची काहीतरी ओळख असेल ना, म्हणजे तुमचं नाव तरी असेल. आत्माराम नित्यानंद पुरावे. ओके. सो मिस्टर आत्माराम, तुम्हाला माझ्याकडे मी पाठवलं. देवाने. काय? हो म्हणजे देवाच्या मनात असता बघा कोणाला कुठे पाठवायचं ते. आता तुमचा संदेश देखील बघा मी कोणाकोणाकडे पाठवतो. कोणाकडे? म्हणजे तुमच्यासारख्या कर्तबगार आणि कर्तृत्ववान स्त्रियांचा संदेश मी देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. एक मिनिट. हे बघा, मला काय वाटतं माहितीये का, तुम्ही आता फक्त बेसिक जगण्याचा प्रयत्न करावा.
हे सगळं संदेश वगैरे ना हे सगळं होत राहील. हा नाही काय लांबचा टप्पा असला ना की जरा दम लागतो. हा आय अंडरस्टँड. पण मी तुम्हाला खरं सांगू का, म्हणजे कसं आहे, तुमचा रिसर्च आहे ना तो थोडासा कमी पडलाय. म्हणजे ह्याच क्षेत्रात माझ्यापेक्षाही खूप जास्त कर्तृत्ववान महिला आहेत. सो तुम्ही त्यांचा हे काय ते संदेश घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. कारण माझं म्हणजे मला ना हे असं ऑनेस्टली स्पीकिंग हे असं संदेश वगैरे असं नाही लिहिता येणार आहे. अहो नाही नाही मॅडम, अहो असं कसं म्हणता? अहो हा तर तुमच्या मनाचा मोठेपणा. अहो सूर्याने कितीही ठरवलं तरी तो अंधारात लपून राहू शकतो का? हा? अहो काहीतरीच काय बोलताय तुम्ही, हे सूर्य वगैरे हे जरा जास्त होत आहे. अहो नाही 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 मॅडम, हे बघा तुम्ही कितीही म्हणालात तरी तुम्ही करत असलेलं कार्य हे कौतुकास्पदच आहे. अहो तुम्ही डॉक्टर मोनिका श्रीखंडे, हो त्यामुळे कृपया तुम्ही तुमचे विचार इथे लिहायलाच हवेत. हो किमान 2 ओळी तरी. उद्या एखाद्या लहानशा खेड्यातल्या लहान मुलीला देखील तुमच्यासारख्या मोठ्या कॉलेजची डॉलीबाई डीन बाई व्हावंसं वाटेल उद्या. माझ्यासाठी नाही, तिच्यासाठी तरी. नाही म्हणू नका, नाही तर मी तोपर्यंत थांबा जरा प्लीज. मी स्ट्रेचर बोलवू का? हॉस्पिटल राईट हँड साईडला ऍक्च्युली. पाणी घ्या ना प्लीज. मी मॅडम नाही नाही नाही, 2 ओळी लिहून द्या. ओके ओके ओके. मी तुम्हाला संदेश लिहून देते, पण प्लीज तुम्ही ना तिथे राईट हँड साईडला हॉस्पिटल आहे तिकडे जाऊन प्लीज तुम्ही औषध घ्या मात्र. आणि हा तुमचा संदेश आणि ही चिठ्ठी प्लीज हॉस्पिटलमध्ये दाखवा. ओके. धन्यवाद धन्यवाद. किती छान संदेश लिहून दिलात तुम्ही. आणि तुमचं अक्षर तर किती वळणदार. वाह वाह. मॅडम तुमची काही हरकत नसेल तर तुमच्या हस्ताक्षरावरून मी तुमचं भविष्य सांगू शकेन. रिअली? म्हणजे बघा तुमच्या हस्ताक्षरातील काने मात्रे जाधव सावंत पाहता तुम्ही फार शिस्तप्रिय आहात. खरं? करेक्ट. मी आहेच. मला म्हणजे असं खूप डिसिप्लिन मध्ये राहायला आवडतं. आणि तुमच्या अक्षरातील वळण लक्षात घेता तुमच्या आयुष्याच्या वळणावर देखील तुम्हाला एक देखणा आणि रुबाबदार तरुण भेटण्याची शक्यता आहे. एकदम रॉंग. हे एकदम रॉंग आहे तुमचं. तुम्हाला ना हे असं काही येत नाहीये भविष्य वगैरे. हे असं काही माझ्या आयुष्यात होणं ना म्हणजे इम्पॉसिबल आहे. ओ शक्य काय अशक्य काय, सगळा त्या देवाचा खेळ. देवाची मर्जी, देवच तो. देवाच्या मनात काय असेल कोणी सांगू शकेल का? आता देवानेच नाही म्हटलं तर मग काय. स्टॉप इट. आय मीन तुम्ही ना हे खूप देवा देवा असं काही करू नका प्लीज. मला असं वाटतं तुमचं काम झालंय ना खरं तर. तुम्ही प्लीज निघा आता. हो 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 नाही नाही मी निघालोच होतो. हॉस्पिटल राईटला हो पण तरीही बाई मी सांगेन या देवावर विश्वास ठेवा. देवाच काही सगळं काही ठीक करेल. हॉस्पिटल राईटला आहे. झालंय ना तुमचं काम? मी निघालोच. धन्यवाद संदेश दिल्याबद्दल. धन्यवाद. एक्सक्यूज मी काका, एक मिनिट थांबा ना. कोण? मी तुम्हाला ओळखत नाही. 1 मिनिट, पण आम्ही ओळखतो तुम्हाला. कसं काय? तुम्ही तेच ना भविष्य सांगणारे. हा म्हणजे आम्ही तुम्हाला पाहिलं ना. तुम्ही मोनिका मॅमचं अक्षर बघून त्यांचं भविष्य सांगत होतात ते. हा ते होय, वाचलो. म्हणजे म्हणजे वाचतो भविष्य वाचतो मी. वाव, सॉलिड आहात तुम्ही. म्हणजे तुम्ही आमचं पण अक्षर बघून आमचं भविष्य सांगू शकता ना. तुमचं भविष्य सांगायला मला तुमचं अक्षर वाचण्याची अजिबात गरज नाही. हो म्हणजे तुमचं भविष्य तुमच्या चेहऱ्यावर साफ लिहिलेलं आहे. तुम्ही दोघेही अभ्यासात खूप हुशार आहात बरं. हो
आम्हाला अभ्यास करायला खूप आवडतो. हा आणि तू पुरी फार नशीबवान आहेस बघ तू. का? कारण तुझ्या आयुष्यात अशी व्यक्ती येणार आहे जी तुझ्यावर जीवापाड प्रेम करेल. आणि माझं पण सांगा ना भविष्य. आता याला काय सांगू. हा म्हणजे तुझ्या आयुष्याचा एक नवीन प्रवास सुरू होणार आहे. हो बरोबर आहे. अजून 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 सांगितलं ना, तुम्ही दोघं बेस्ट डॉक्टर आहात. अजून अजून सांगा ना. आणि मला पण सांगा ना. हा म्हणजे पुरी तू फार नशीबवान आहेस हो. तुझ्या वडिलांचं फार प्रेम आहे तुझ्यावर. अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात तुला. तुझ्यासाठी काय वाटेल ते करायला तयार असतात ते. सकाळपासून नुसता माझ्या मागे मागे फिरतेस. मला माहिती तू पण काही खाल्लेलं नाही. अगं तू खाल्लंस ना की माझं पोट भरतं. आणि तू मुला, तुझ्या आयुष्यात ही अशी व्यक्ती येणार आहे जी तुला आयुष्यभर साथ देईल. खरंच? खोटं आपण बोलतच नाही. पुरी खूप नशीबवान आहेस तू. अगदी लक्ष्मी आहेस, साक्षात लक्ष्मी. ज्या घरात जाशील तिथे सुख आणशील बघ तू. तेव्हा डॉलीबाईचं अक्षर आणि तुला मिळालेलं लेटर यातलं अक्षर मी दोन्ही चेक केलंय. मग जुळत असणारच ना. अरे आपण म्हंटलच होत. नाही पांडे, तू नीट चेक केलं नसेल. पडद्याला चेक कर. घे पडद्याला चेक कर. अरे देवा, अक्षर चेक करून बघितलं मी, नाही मॅच होते. त्यामुळे ह्या पुराव्यातनं जे सिद्ध व्हायचंय ते झालंय. म्हणजे सत्या बोलतो ते बरोबर आहे. तुला मिळालेलं लेटर डॉलीबाईंचं नाही. बाय आपण बाय अरे आपल्याला तुला दुखवायचा विचार नव्हता. ते बाय बा आपण काय पण करून बसलो. तू तू किती खुश होता आहे. मी ना असं वागायला नको होतं भाई. तू अरे नाही सत्या, त्याच्यात आपल्या नशिबातच दुःख लिहिलंय ना, तर आपण काय करणार रे. तो वरचा ना वरचा त्याला हसवायचा असेल ना, तर काय करायचं माहितीये त्याला ना, आपण पुढे काय करणार ना ते सांगायचं. आपले प्लॅन्स त्याला सांगायचे, आपली स्वप्न त्याला सांगायची. मग तो हसतो. त्याचे प्लॅन्स वेगळेच असतात. आपण चुकलो. आपण सगळ्यांवर भरोसा ठेवला, पण डॉलीबाईंवर भरोसा ठेवला. आपण ह्या डॉलीबाईंनी लिहिलेल्या लेटरवर भरोसा ठेवला, आईंवर भरोसा ठेवला. आपल्याशी आई कधीच खोटं बोलणार नाहीत ना, यावर भरोसा ठेवला. बाय बाय तू शांत हो ना जरा. अरे काय शांत होणार सत्या. आपलं माकड झालंय. कोणी यावर एक टपली मारावं. सत्या आपल्याला सांग, आपण कोणाचं वाईट केलं का रे. नाही. पांडे तू निकाल लावून टाक. हा बरोबर. आईने आपल्याशी खोटं नाही बोलायला पाहिजे. अरे नाही, खोटं तर आपला सिक्का आहे. आपलं नशीब खोटं आहे. त्या तरी काय करणार. आपलं ठरलं. आपण ह्या भानगडीत आता नाही पडणार. हा